बात करने की शबे वस्ले इजाजत दे दो, मुझको दम भर के लिए गैर की किस्मत दे दो। चलिए, हम आप ही की सोहबत में हैं। 52 खणी तक हम छोड़ देते हैं आपको। ही नहीं, जाइन मी एकटी। हीरा कभी अकेला अच्छा नहीं लगता, उसे हमेशा सोने के वो क्या फरमाते हैं आपकी जुबान में? कुनर नहीं, कुनर कुनर कुनार कुनर कुनर हीरा कोंदनाथ शोबंदिस्तो, और आपके लिए वो कोंदन, वो सोना हम हैं, हम। चलिए। नहीं, अगर कोई दिल से चाहे तो उसे ठुकराते नहीं है, और हमारी दरख्वास्त ना तो कभी कोई टालता है और हमें अच्छा भी नहीं लगता। मग तुम्ही दरख्वास्त करणं सोडून द्या। हीरा, चंद्राबाई हमेशा हमसे कहती है कि हीरा बच्ची है, हीरा नादान है, पर इतनी नादानी भी अच्छी नहीं ना। काय चांगलं आणि काय वाईट हे कळण्या इतपत मोठी झालीये मी। तुमच्या मशवऱ्याची गरज नाही मला। ना गुरूर। अच्छा, हुस्न पे गुरूर अच्छा लगता है। अच्छा, लेकिन ऐसी गुस्ताखी हमें अच्छी नहीं लगती। आपको अच्छा नहीं लगता तो रास्ता छोड़िए। समझती क्या हो अपने आप को तुम? हा? उस चंद्राबाई में और तुम में कुछ फर्क नहीं है। वो महफिलों की रोशनी है, तुम उस चौखट से कुछ दूर खड़ी हो बस। अब भूला मत करो, तुम उस 52 खनी की परवरिश हो। हीरा, हीरा, हीरा जिसकी दौलत उसे सलाम। यही रीत है 52 खनी की। अभी गए थे हम वहां तुम्हारे लिए सब सौगात लेकर। ये देखो, ये सब, लेकिन तुम नहीं मिली इसलिए वापस आ गए। जानती हो, जाती हुई दौलत देखकर तुम्हारी उस चंद्राबाई की जान छटपटाने लगी। लेकिन ये दौलत तुम्हारी है, इस पर सिर्फ तुम्हारा हक है। दौलत के इशारों पर नाचने वाली 52 खनी का हिस्सा हो ना तुम। तो बताओ, जो कीमत मांगोगी देने के लिए तैयार है। सेठ, दुनिया की ऐसी कोई चीज नहीं जो हम खरीद नहीं सकते। तुम क्या चीज हो? चलो हुजूर खबरदार। मी तुमचं मीठ खाल्लंय म्हणून गप्प आहे, पण जर परत हिला हात लावला तर यो बाजी गप्प बसणार नाही। मराठी दौलतीत राहायचंय तर आया बहिणीची इज्जत करायला शिका। बाजी, ये तुम कह रहे हो हमसे, वो भी 52 खनी वाली के लिए? इसी का सौदा करने के लिए हमने तुम्हें उस चंद्राबाई के यहाँ दौलत लेकर भेजा था ना? हाँ। तो अब क्या हुआ? त्यावेळी मला माहित नव्हतं तुम्ही असला सौदा करता ते।
कोई बात नहीं, अब तो पता चल गया ना। हाँ तो तुम जाओ जाओ, हीरा को हम स्वीकार करेंगे, भले वो उस पावन खनी की परवरिश काय क्यों तुम्ही पावन खनी काय किंवा राजमहल काय, समधीकडे राहतात ती हाडामासाची माणसंच. आपण माणसंच माणसात फरक करतो, पण मी त्यातला नाही. मी यांना बावन खनीतली की थोरा मोठ्यांच्या घरातली ह्या नजरेने कधी बघितलंच नाही. माणसाचं मन महत्वाचं, आणि यांचं मन पटलंय मला. मी लगीन करणार आहे यांच्या संगत. त्या दिवशी तुम्ही विचारत होता यांचा मानानं कोण स्वीकार करेल, मी करतोय. पण मी म्हणतो यांना स्वीकारणारा आपण कोण. जे काय ठरवायचं ते ह्यांना ठरू दे. या दौलतीच्या जोरात जग विकत घेशीला, पण माणसाचं मन विकत घेताना येत हे ध्यानात ठेवा. खबरदार, तुम्हारी इतनी मजाल, भूल गए हम कौन है. सौदेबाज, पण मराठी दौलतीत सौदेबाजी चालणार नाही, आणि मी ती चालू देणार नाही. अपनी औकात मत भूलो. तुम्ही तुमच्या अवकातीच्या बाहेर फलत सलत करू नका. क्या करना है क्या नहीं करना है तुम नहीं बताओगे हमें. हम हीरा को चाहते हैं और उसे अपना बनाकर ही दम लेंगे. तेवढा दम नाही तुमच्यात, आणि या बाजी पुढं तर नाहीच नाही. वक्त आने पर पता चल जाएगा. हमारे अंगरक्षक घसीट कर ले जाएंगे ऐसे यहाँ से. हिच्या अंगाला हात काय, साधं बोट जरी लावलं तरी यो आत खुब्यातनं काढून हातात देईन मी. चुनौती दे रहे हो हमें. नाही, ती बराबर वाल्याला देतात. मी आज तुम्हाला फक्त सावध करतो. बाजी, तुम्हें हमारी पहुंच का अंदाजा नहीं है. शिलेदार, तुम्ही निवांत राहा. अजिबात घाबरायचं नाही कुणाला. आज बघूच. हम अभी इसी वक्त इसे यहां से घसीट कर ले जाएंगे. परिसेठ, काय झालं? काही झालंय का? बाजी फरीसेठ काय म्हणत होते? ते काय नाही, जरा चौकशी. मी सांगितलं जे सांगायचे ते. बाजी, तुझ्या घरी जे काही झालं त्याची खबर मिळाली आम्हाला. आग कशामुळे लागली? माहित नाही. काही दगाफटका तर नाही ना? नाही. आम्ही नानासाहेबांकडे चाललो होतो. यांना सोडून तोही तिथे बोलायचे आहे, महत्वाचे. जी. चला. रास रंगी रंगून रजनी चिंब चिंब तन मनवनी साने
खरंच सांगतो, माझ्या मनात तसं काय नव्हतं. त्याही गडबड होती, पण मी मायला सांगतो तू मुकुट राहतं ते. आता परत कसं घेऊ? आपलं ठरलंय ना. शिलेदार, असं मन मोडून जाणार का? नाही, बाजी एखाद्याची मान मोडेल, पण मन मोडणार नाही कुणाचं. मग असे का निघालात? चला, तुम्हाला बावनखणीपर्यंत साथ देतो. फक्त बावनखणीपर्यंत नाही, कायमची साथ हवी आहे मला. दिली. दादाजींचं घर होतं म्हणून निभाव लागला. हो, काय झालं? काही नाही. तुम्ही फरी सेटला सुनावलं ते आठवलं. कसा चेहरा झाला होता ना त्यांचा. पैशाचा तो राज समजच विकत घेता येत नाही, समजायला पाहिजे त्याला. काय झालं? हा, काय नाही. कोणतरी आपल्या मागावर असं वाटलं. कोण? काय माहित नाही, बघाय पाहिजे. भास असेल. बघा, बावनखणी आली. जाता तुम्ही. राग अजून गेला नाही वाटत. नाही, गेला की. नाही, असं घालवताय म्हणून म्हणलं. तसं नाही, कोतवालांनी तुम्हाला बोलवलंय म्हणून म्हटलं. मग ठीक. तुम्हाला एक सांगायचं होतं. बोला. पालखी सोहळा झाला की मायला समजा खरं खरं सांगून टाके. तुम्ही कुठं राहता, काय करता, तुमची जात पात, त्याचं काय बी घेणं देणं नाही बघा. मला तुम्ही जसे आहात तसं पसंत आहे. तुमचं मन महत्वाचं. खरं का? बाजी कधीच खोटं बोलत नसते. पण मी पसंत आहे का तुम्हाला? जसं आहे तसं. हो, मी बडीबीला सगळं खरं सांगून टाकेन. बघा, नाही तू परत बांगडा काढून देशील. नाही, हिरा मान मोडेल, पण मन मोडणार नाही कोणाचं.
बडी बी त्या शिलेदाराच्या घराला भूतानं आग लावली होती, ती विजवायला गेली होती हिरा. लयच खुश दिसते नाही का ग? आज भरीसेट आलं आणि कायच न देता गेलं. त्या रागाच्या भरात उठून आजवर जे दिलंय ते परत मागून ये म्हणजे झालं. काय झालं ग हिरे? भिजली का ग? हो, कुणाला काही झालं नाही हे नशीब. कुठे होतीस हीरा? हम यहाँ बेचैन हो रहे थे. कुठे नाही, इथेच होते. आजकाल तू आम्हाला काही सांगतच नाही. कधी जातेस कधी येतेस कुछ मालूम नहीं होता हमें. कभी कभी ऐसा महसूस होता है हमारी फूल जैसी हीरा ने हमें पराया कर दिया. असं काही नाहीये बडीबी, मी आज खूप खुश आहे. अगं मी पण आज खूप खुश आहे तुझ्यासाठी. का? आज परिसेठ आले होते. पूरा समय तुम्हारी ही तारीफ कर रहे थे. उनके दिल और दिमाग में तुम ही तुम छाई हो हीरा. फार काळजी करतात ते तुझी. मला म्हणाले हिरावर काहीही काम पडू देऊ नका. लागेल तेवढी दौलत मागून घ्या, पण हिरा खुश राहिली पाहिजे. फार नशीबवान बघ तू. अगं आपल्यासारख्या बायकांना मान देणारे पुरुष फार कमी असतात. माझं ऐक, परिशेठची हो. तो बाजी फाटका माणूस आहे, तो तुला काहीही देऊ शकणार नाही. पण मला प्रेम सोडून दुसरं काही नकोच आहे बडीबी. मतलब फरीशेठ क्या तुमसे कम प्यार करते हैं? हीरा, वो तुम्हें अपने दिल से चाहते हैं. हो, म्हणूनच मला विकत घेण्याची गोष्ट करतात ते. वो पुरानी बात आता विसरून जा. पुन्हा कधी म्हटलेत का सेठ तसं? आत्ताच येताना रस्त्यात अडवलं मला. बावनखणीतल्या बायका काय लायकीच्या असतात, तू काय लायकीची आहेस, हे सगळं सुनावलं मला. आजही पैशाच्या जोरावर खरेदी करण्याच्या गोष्टी करत होता तो माणूस, आणि तू ह्याला प्रेम म्हणतेस? गुस्से में इंसान बोल देता है कभी कभी. तू काय एवढं मनावर घेतेस? ते तुला एवढा मान देऊन आपली बनवू पाहतायत, हे काय कमी आहे का? हे बघ हिरा, बावनखणीतलं आयुष्य तुझ्या नशिबी येऊ नये इतकंच वाटतं मला. जो मान इथल्या बायकांना कधीच मिळू नाही शकत, तो तुला मिळतोय. नाही म्हणू नकोस. कसल्या मानाची गोष्ट करतेस बडीबी? आता रस्त्यात अडवून माझ्यावर बळजबरी करत होता तो फरीसेठ, ह्याला मान म्हणतेस तू? खरा मान तर शिलेदारांनी दिलाय मला. माझी पैशात किंमत करणाऱ्या त्या फरीसेठला काय उत्तर द्यायचं ते दिलंय शिलेदारांनी. मतलब? म्हणजे आता फरीसेठ चुकूनही माझ्या वाटेला जाणार नाहीत. मान खाली घालून गेला तो फरीसेठ. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर ऐक, पालखी सोहळा झाल्यावर शिलेदार घरी बोलणार आहे. तुला मला मानानं निरोप द्यायचा आहे ना? माझं लग्न झालेलं बघायचंय ना तुला? हा पालखी सोहळा होऊ दे. तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण होईल.